आयोजक मंडळीचं मी धन्यवाद मानतो। मित्र, महापुरुषांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्यासाठी सर्वांना वेळ कमी पडतो, पण आज प्रसंग राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा आहे, जयंतीचा आहे। तर त्यांचं एक छोटंसं स्टेटमेंट तुम्हाला मी सांगतो की मातेच्या स्वभावाने पुत्राची घडणं त्याचं ठेवे तिचं वर्तन। म्हणजे या गावातली हटवांजरी येथील एखाद्या आईने ठरवलं की मला माझ्या मुलाला IAS करायचं आहे, तर तो पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही। कारण सकारात्मक ऊर्जा जो माणूस घरून निघताना घेतो ती सकारात्मक ऊर्जा माणसाला जिवंत दिवसभर जिवंत ठेवत असते। कृपया माझ्या शब्दात लक्ष द्या विद्यार्थी वर्गांनो। आपण सकाळी उठल्यापासून ज्या भूमिकेत आपण आपलं जीवन सुरू करतो त्या भूमिकेतच आपण आपलं जीवन शेवटच्या क्षणी संपवतो। म्हणून आपल्या जीवनामध्ये भूतकाळात काय झालं त्याचा वाचन, विचार, महापुरुषांचे विचार आणि आपल्या राष्ट्रासाठी ज्या ज्या महापुरुषांनी कार्य केलं त्या सर्व राष्ट्र महापुरुषांचे विचार आपण भूतकाळातून घेत असतो। पण वर्तमानात काय करतो? शून्य आणि उद्या करू। म्हणजे भविष्याचा वेध घेत असताना आपल्याला भूतकाळाचा विचार करावा लागत, पण जीवनात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे काही करायचं असेल तर ते फक्त वर्तमानातच करावं लागतं। जोपर्यंत आपण वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करणार नाही, मग ते अभ्यासाचं क्षेत्र असो, शेतीचं क्षेत्र असो, व्यवसायाचं असो, की मित्रमैत्रिणीचं असो, भेटीगाठीचं असो, संबंधाचे असो, परिवाराचे असो, की संस्थेचं कुठलेच असो, ज्या अवस्थेने तुम्ही सकाळची सुरुवात करता ती अवस्था तुम्हाला दिवसभर जिवंत ठेवत असते। म्हणून भूतकाळामध्ये महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या त्यांनी जे केलं ते आपल्यासाठी केलेलं आहे, दुसऱ्यासाठी केलेलं आहे का? मी एक कॉमन प्रश्न तुमच्यासमोर ठेवता, महापुरुषांवर बोलणारा खूप मोठा इतिहास आपण बोलायची गरज नाही, कारण आपलं दैनंदिन जीवन दिवसेंदिवस आपल्यामधून निघून चाललेलं आहे। मग आपण दिवसेंदिवस जे जीवन आपल्यातून निघून चाललेलं आहे त्याच्यावर आपण विचार न करता आपण आपल्या महापुरुषांचा आदर्श घेऊन वर्तमानात काय करू शकतो याच्यावर जर आपण जास्त लक्ष केंद्रित केलं तर इथल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी, जिल्ह्याच्या प्रत्येक स्पर्धेत समोरू शकतात। म्हणून या प्रसंगी मला एवढंच म्हणायचं आहे की आपला दैनंदिन दिनचर्या ठरवली पाहिजे। मग क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्राकडे वाटचाल करत असताना आपली दिनचर्या ठरवली पाहिजे, त्याच्यानुसार आपण मार्गक्रमण केलं पाहिजे। आता या ठिकाणी आपला शिक्षक वर्ग काटेवार सर आमचा धुनापूरचे